गुड न्यूज अशी आहे की गेल्या 15 दिवसापासून एक आई आपल्या सेंटरला येतात. जेव्हा त्या पहिल्यांदा आल्या होत्या तर त्यांच्या शरीरामध्ये खूप काही त्रास, व्याधी, विकार त्यांना होता आणि रात्र झोपही लागायची नाही, गुडघाही दुखायचा, यात त्यांना विकार होता. मग त्यांनी आल्यानंतर सुरुवात 2-4 दिवस केली. त्यांनी स्पेशल थेरपीकडे पण गेले आणि 15 दिवस झाले फक्त थेरपी घेऊन, पण खूप मोठा अमोल बदल त्यांच्या शरीरात झालेला आहे. तर हेच आपण तो बदल कसा झालेला आहे ते समजून घेण्यासाठी आपण त्या आईंना बोलवत आहोत. तर प्लीज वेलकम भालेराव आई. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. टाळ्या कंजूसाई करू नका, परत वाजवा. आई, पहिल्यांदा तुमचं नाव मला माहित आहे, पण बसलेल्या आई बाबांना तुमचं नाव माहित नसेल तर तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव अलका हरी भालेराव. राहिला कुठे आहे आपण? इथेच कलानगर पंचवटी सेंटर. आता आई मला सांगा की तुम्ही इथे यायच्या अगोदर तुम्हाला कोणकोणते त्रास होते बरं? मला जवळजवळ 2 वर्षापासून मी गोळ्या खात होती आणि त्या गोळ्यांनी मला बिलकुल फरक पडत नव्हता. आणि आता मला 15 दिवस झाले मी मॅट चालू केली, थेरपीची मॅट चालू केल्यानंतर माझ्या पायाला एवढ्या मुंग्या येत होत्या, मी इथपर्यंत चालू शकत सुद्धा नव्हते. मी 4 ठिकाणी बसत जायची. थेरपीमुळे, मॅटमुळे मला एकदम म्हणजे माझ्या पायाच्या मुंग्या पण थांबल्या. आणि मी पहिलं म्हणजे सरांचं अभिनंदन करते. मला आराम मिळाल्यानंतर मी हारगुच्छ देऊन सरांचं अभिनंदन करणार आहे. 2 वर्षापासून मी गोळ्या खाऊन खूप त्रस्त झाले होते. आई, यांना त्रास आहे तर विचार करा, रात्री गुडघा दुखत असेल, 2-2 तास झोप लागत नसेल, 4 वेळा इथे येण्यासाठी 4 वेळा बसून गेले, तर हा एक चिंताचा विषय. पण भालेराव आई या ठिकाणी आले आणि ते थेरपी घेत आहेत. 15 दिवसाला जवळपास 50% रिकव्हरी आहे त्यांना. आई, किती रुपये खर्च केला आतापर्यंत आपण? जवळजवळ 3-1 लाख रुपये माझे खर्च झाले. 1 लाख रुपये खर्च झाले. दर महिन्याला मला 5,000-3,000 रुपयाच्या मेडिसिन गोळ्या चालू होत्या. दर महिन्याला 3,000-5,000 गोळ्या चालू होत्या आणि आज 15 दिवसामध्ये एवढा मोठा फरक पडला. आई, तुम्ही समाधानी आहात? हो. या बसलेल्या आई बाबांना काय सांगाल? सगळ्यांना सांगाल मी की सगळ्यांनी थेरपी घेतली पाहिजे आणि या थेरपीमुळे बराचसा 100% आजार बरा होईल आपला. कारण मला 15 दिवसामध्ये खूप काही जाणवलंय. मी सरांना तेच सांगितलं आणि कालही मी मॅडमला विचारून बघा, मी कालही बोलले तर मला एवढा आराम मिळाला. मला 15 दिवसामध्ये मला जवळजवळ 50% आराम मिळालाय. आता किती वेळा बसतात येताना? बसतच नाही आता. मला पायाची चाल सुद्धा माझी बदलली. माझे मिस्टर सांगतात, मी त्यांना सांगायची थोडं थांबावं, माझ्या पायाला खूप मुंग्या आले, थोडा वेळ आपण बसून घेऊ. ते म्हणायचं तुझं नेहमीच चाललंय, तुझं नेहमीच. अहो, तुम्हाला त्रास होत नाही, तुम्ही बरोबर चालता, मला त्रास होतो, मला थोडं बसू द्या. मी 5-10 मिनिटं बसून घ्यायची आणि तेव्हा मग आम्ही चालायचं. मी आता सरांचं खूप अभिनंदन करणार आहे मला बरं वाटल्यानंतर. आता 15 दिवस झाले आणि या 15 दिवसाच्या थेरपीमध्ये मेन थेरपी त्यांना लावली होती आणि तिला पल्सपेट रोज लावले गेले होते. आणि ते कोणतं व्हायब्रेशन वाला मशीन? त्रिबोल का? ते पायाची ते पल्सपेट थेरपी. जेव्हा थोडी स्पीड वाढवली ते व्हायब्रेट होतं, त्या ठिकाणी जे गुडघ्याच्या नसा आहेत ना ते मोकळ्या होतात आणि रक्ताचा प्रवाह वाढतो, त्याला खूप आराम पडतोय. विचार करा, 15 दिवसात जे पल्सपेट लावल्याने, मॅट लावल्याने जर त्यांना एवढा आराम होत असेल तर मला वाटतं की अजून पुढचे जे थेरपीस्ट कंटिन्यू करतील तर 100% त्यांचा गुडघ्यांचं ऑपरेशन कॅन्सल झालेलं असेल. मला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पण मला 1-2 जणांनी सांगितलं ताई तुम्ही ऑपरेशन करू नका, अधू होऊन जाल. म्हणून मला एवढी मनामध्ये माझ्या भीती बाळगली होती आणि ती आता इथं आल्यानंतर माझ्या सरांनी भीती माझी दूर केली. आणि सरांनी मला सांगितलं तुम्हाला 2 महिन्यामध्ये मी कव्हर करण्याचं आश्वासन देतो. आणि मला तेच सरांना सांगायचं की 15 दिवसामध्ये मला बराच काही फरक पडला. म्हणजे 50% फरक मला जाणवला. मी अक्षरशः पोळ्या लाटून खाली बसून लाटून द्यायची, माझे मिस्टर भाजायचे. सुना जर कधी गावाला गेल्या वेळ आली ना माझ्यावर, मी त्यांना भाजायला लावायची. मी राधिका मॅडमला पण सांगते, काल मी हेच बोलले की मला पोळ्या करायला एवढा त्रास व्हायचा. मी 5 ते 10 मिनिटाशिवाय उभी सुद्धा राहू शकत नव्हते. आणि चालायला तर मला इथून खाली रोड पर्यंत जरी गेली ना तरी तर मुंग्या यायच्या माझ्या पायाला. आता मी कंटिन्यू स्वयंपाक करते, कारण 4च महिने झाले माझी सुनबाई वारली. स्वयंपाकाचं काम आता माझ्यावर आलंय. मी सरांनाही सांगितलं, ती वेळ आता माझ्यावर आली.
मी कधी स्वयंपाक करत नव्हते, एक धुणं भांडे करायची, एक स्वयंपाक करायची, पण आता भगवंतानी वेळ माझ्यावर आली, मी आता कंटिन्यू चांगली झाले. होत राहतं, काही टेन्शन घ्यायचं नाही. तर आई बघा अशा गोष्टी होत राहतात. आपण स्वस्त राहायचं, तुम्ही चांगले तर जग चांगले. स्वतःची काळजी घ्या, होणाऱ्या गोष्टी होतात आणि चांगल्या गोष्टी आता पुढे होणार आहे. चिंता करू नका, तुम्ही स्वस्त राहा, रोज नियमित या. तुम्हाला बरं करणं हेच माझं काम आहे. तुम्ही आजारी बाहेर पडावा, निरोगी होऊन जावं, स्वस्थ राहावं हेच माझं काम आहे. तुम्ही कायमस्वरूपी माझ्याकडे या आणि कायमस्वरूपी विनामूल्य थेरपी घ्या. कोणत्याही प्रकारची अडचण नाही, फक्त बरे व्हा, आहे ना. बाकीच्या पर्सनल गोष्टी त्या ऑटोमॅटिकली परमात्म्याने दिलेले, त्याला आपण सामोरं जायचं असतं, हारायचं नसतं. दुःख फक्त तुमच्यात नाही, सर्वांच्या वाटेला असतं, आपण त्याला फक्त लढायचं असतं. जसं महाराजांनी लढून आपला महाराष्ट्र दिला ना, तसं आपण पण लढून आपण आपलं साम्राज्य करत राहायचं. ठीक आहे, सर्व गोष्टी चांगल्या होणार आता. स्माइल द्या बरं. ठीक आहे, काय होणार